मित्रांनो, सनी जाधव यांनी खूप कमी वयामध्ये रुबाब शाखेची स्थापना केली, तर यांनी सोशल मीडियाद्वारे लाखोंमध्ये फॅन फॉलोइंग मिळवली आहे। आज सनी जाधवला रुबाब म्हणून ओळखले जाते, मात्र नुकतेच यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे की यांनी एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात घालून तिच्यावर लैंगिक शोषण केले। या बातमीची नोंद पीडित महिलेने पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। सांगण्यात येत आहे की सनी जाधव आणि महिलेची ओळख इंस्टाग्राम द्वारे झाली आणि ते इंस्टाग्रामवर बोलू लागले। सनी जाधव हा व्यावसायिक कामानिमित्त पुणेमध्ये जाऊन त्या महिलेला भेटू लागला, तर काही दिवसानंतर यांनी त्या महिलेला लग्नासाठी मागणी घातली, परंतु महिलेने स्पष्टपणे नकार देऊन सनी जाधव सोबत बोलणे बंद केले। कालांतराने सनी जाधवने त्या महिलेला कोरेगाव पार्क मधील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलून तिच्या सोबत बळजबरी केली आणि महिलेचे फोटो काढून तिला धमकी देऊ लागला। याबाबत महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला, तर या प्रकरणावर रील स्टार मयुरी पवार ही पीडित महिलेला सपोर्ट करत असून आरोपीला शिक्षा देणार असल्याचा दावा करत आहे। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून सनी जाधव फरार असल्याचे समोर येत आहे। यावर अनेकांना वाटतो की हे सर्व सनी जाधवला फसवण्यासाठी करण्यात येत आहे। मात्र अजूनपर्यंत या प्रकरणावर सनी जाधवची कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही, तर मयुरी पवारचे सोशल मीडियावरील पोस्ट पाहून असे वाटते की सनी जाधवने नक्कीच गुन्हा केला असावा। या प्रकरणावर तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगावं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।